नमस्कार, स्वादास्वादमध्ये स्वागत आहे तुमचं। आज आपल्याला आळूच्या कंदांची सुकी भाजी बनवायची आहे। या आळूच्या कंदांना अरबीचे कंदही म्हणतात आणि पोथीच्या पानांचे कंदही म्हणतात। तुमच्याकडे ह्या आळूच्या कंदांना काय म्हणतात ते नक्की सांगा। आणि नवीन आलेला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या, व्हिडिओला लाईक करा, छानशी कमेंट करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इतरांना शेअर करायचा असेल तर शेअरही नक्की करा। चला मग आता आळूच्या कंदांची सुकी भाजी बनवूया। आज आपल्याला आळूच्या कंदांची भाजी बनवायची आहे। त्यासाठी हे आळूचे कंद घेतलेले आहेत। आपण जे आळूचे पानं खाण्यासाठी वापरतो त्याचे हे कंद असतात, म्हणजे हे जमिनीखाली असतात, त्यामुळे यांना भरपूर माती लागलेली असते। यांना 3-4 वेळा पाणी वापरून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे। नंतर ह्या आळूच्या कंदांना आपल्याला जसे आपण बटाटे उकडतो त्याप्रमाणे उकडून घ्यायचे आहेत। आता आपण झाकण ठेवून हे आळूचे कंद शिजवून घेऊ। आळूचे कंद शिजल्यानंतर आपण त्यांची ही वरची साल काढून घेणार आहोत। वरची साल फेकून द्यायची व आतला जो पांढऱ्या रंगाचा कंद असतो तो आपल्याला खाण्यासाठी वापरायचा आहे। आता आपण सर्व आळूच्या कंदांची वरची साल काढून घेतलेली आहे। आता आपल्याला ह्या आळूच्या कंदांचे तुकडे करून घ्यायचे आहेत। आपल्याला ज्या आकाराचे आवडतील त्या आकाराचे आपण तुकडे करून घ्यायचे। हे आळूचे कंद आपण शिजवून घेतलेले होते, त्यामुळे यांचे तुकडे सहज होतात। जसे बटाट्याचे तुकडे होतात सहज, तसेच यांचे तुकडेही सहज होतात। आता आळूच्या कंदांची भाजी करण्यासाठी आपण इतर मसाले बघून घेऊया। हा आपण एक कांदा घेतलेला आहे, त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। 10-15 लसूण पाकळ्या आपण चिरून घेतलेले आहेत। 20-25 आपण कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत। एक मोठा टमाटा आपण कापून घेतलेला आहे। अर्धा टेबलस्पून आपण मोहरी घेतलेली आहे। जिरे आपण 3 टेबलस्पून घेतलेले आहे। तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्यानुसार कमी जास्त लाल तिखट घ्या। गरम मसाला पावडर घेतलेली आहे 1 चमचा। 2 टेबलस्पून धना पावडर घेतलेली आहे। मूठभर कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। चवीनुसार हळद मीठ घेतलेला आहे। भाजीच्या फोडणीसाठी मसालेही तयार आहेत आणि आळूचे कंदही तयार आहेत। आता आपण भाजी तयार करून घेऊया। भाजी तयार करण्यासाठी आपण हे 3 पळे तेल घेतलेलं आहे। आता तापलेल्या तेलामध्ये आपण अगोदर मोहरी घालून घेऊ, जिरे घालून घेऊ। जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर आपण कापून ठेवलेला कांदा लसूण घालून घेऊ। कढीपत्त्याचे पानं तेही घालून घेऊ। आपण चिरून ठेवलेला होता तो टमाटाही घालून घेऊ आणि सर्व साहित्य व्यवस्थित फोडणी बसण्यासाठी व शिजण्यासाठी आपण हळद मीठ घालून घेणार आहोत। आता व्यवस्थित फोडणी बसू देऊया। सर्व साहित्याला व्यवस्थित फोडणी बसलेली आहे। आता आपण धने पावडर घालून घेणार आहोत। लाल तिखट पावडरही घालून घेऊ आणि गरम मसाला पावडर घालून घेऊ। चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ। आता सर्व साहित्य मिक्स करून सर्व साहित्याला व्यवस्थित फोडणी बसू देऊया। सर्व मसाल्यांना व्यवस्थित फोडणी बसल्यानंतर आता आपल्याला आळूच्या कंदांचे तुकडे घालून घ्यायचे आहेत। आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आळूच्या कंदांची भाजी शिजवलेलीच होती, त्यामुळे नवीन शिजवण्याची गरज नाही। अगदी 5 मिनिटं परतल्यानंतर आपली भाजी तयार आहे। तर मग नक्कीच करून बघा आळूच्या कंदांची सुकी भाजी म्हणजेच कोरडी भाजी। आणि भाजी कशी झालेली आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।
आणि नवीन आलेला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या, व्हिडिओला लाईक करून द्या, छानशी कमेंट करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करावं असं वाटलं तर शेअरही नक्की करा. चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या. पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार.